सेम असं मैदान क्रीडांगण आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही संघांना विनंती असेल 12वा प्लेट्स कॉम्प्लेक्स मध्ये अपेक्षित असेल. गौरव पाटील आपण उपस्थित असाल तर यायचं आहे. एक उत्कृष्ट समालोचक देखील आहेत अतुल भोईरे यांनी आम्हाला सांगितलंय. या गौरव पाटील आपलं सहर्ष स्वागत असेल. तर मैदानाच्या आतमध्ये पुढील मॅच आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या फेरीतील सामना रासायनी रायगड आणि त्यांच्या विपक्षात आरसीसी डोंबिवली या दोन दिग्गज संघांमधील लढत पाहायला मिळेल. कोळीआगरे एक तासा समाज मंडळ मुंबई संघाने अप्रतिम कामगिरी करत असताना दोन मॅच मध्ये विजय संपादित केलाय. पुढील फेरीमध्ये प्रवेश केलाय. लारा आणि नितीन ही जोडी आपल्याला पाहायला मिळते आरसीसी डोंबिवली संघाकडून. रासायनी संघ 12वा प्रतिनिधी बॉलर्स नेम आमच्यापर्यंत पोहोचू द्या. पवन पाहायला मिळतोय गोलंदाज पहिले षटक हाताळण्यासाठी. 5 फ्रेश गोलंदाज आपल्याकडे असणं अनिवार्य असेल. पहिल्या षटकाचा पहिला चेंडू. पवन सज्ज होते गोलंदाजी मार्कवर. समोर लारा फलंदाजी मार्कवर. हाफ ट्रॅकर होता आउटसाइड द ऑफ स्टंप. पंच आम्हाला सांगतात येस इट इज वाईड. अवंतराच्या स्वरूपाने इथे मात्र संघाचा श्री गणेश होतोय आरसीसी डोंबिवली संघाचा. अकाउंट ओपन एका धावेने. यावेळी समोरच्या दिशेला खेळून काढलंय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आले होते त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. एक टप्पा घेत असताना सरळ चेंडू सीमारेषेच्या बाहेर. हा चौकार. वेलकम बाउंड्री इथे मात्र आरसीसी डोंबिवली संघासाठी. स्वागत केलं गेलं लाराने. पवन यांचा पहिला चेंडू अतिरिक्त अवांतराच्या स्वरूपाने चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप फलंदाजाच्या रडाल पासून लांब ठेवला. त्यानंतर हा चेंडू समोरच्या दिशेला उडवून दिलाय. बॉलर्स बॅक टू द ड्राईव्ह. यावेळेस गतीमध्ये परिवर्तन. उडवला चेंडू ऑन साइडला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. शेवटच्या क्षणाला चेंडू अडवला गेलाय. दुसऱ्या धावेचा अवधी होता. 2 धावा इथे मात्र कंप्लीट केल्याने आलेत. 2 धावेंच्या मदतीने धावसंख्या फलक पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळतो 7. चांगली सुरुवात म्हणावी लागेल आरसीसी डोंबिवली संघासाठी. आक्रमकता स्वीकारली आहे. आक्रमक रूप मात्र जे धारण केलंय त्याच अनुषंगाने त्यानंतर फील्ड मध्ये पोझिशन चेंजेस पाहायला मिळत आहेत. सुरुवातीच्या चेंडूवर धारण केली आहे लाराने. त्या नावासाठी ओळख आहे मोठे फटकेबाजींची. सातत्याने मोठ्या फटक्यांसाठी विश्वास लाराच्या माध्यमाने केला जातोय. तीच फलंदाजी सुरुवातीच्या चेंडूवर पाहायला मिळाली आहे. ते फ्लाईट दिली होती चेंडूला. चांगलं क्षेत्ररक्षण. मिड ऑफला क्षेत्ररक्षक तिथे तैनात होते. एका धावेने स्ट्राईक रोटेट झाली आहे. नितीन पाहायला मिळतील स्ट्राईक वर.
3 चेंडू मध्ये तब्बल 7 धावा, ज्या मात्र वैयक्तिक स्वरूपाच्या पाहायला मिळाला लाराच्या बॅट मधून. त्यानंतर नितीन इथे कच्च्या माध्यमाने डाऊन द ग्राउंड क्षेत्र पाहायला मिळतोय. जास्त काही करायला लागलं नाहीये, चांगलं झेल स्वीकारत असतात मागे. फटका सुरेख होता, परंतु क्षेत्ररक्षक तिथे तैनात होते. त्याच अनुषंगाने इथे मात्र झेल कंप्लीट करण्यात आली आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय इन ॲट नंबर 3 शेखर. पवन कमबॅक करून देतोय. फ्लायटेड चेंडू स्लोवर गतीचा चेंडू, तिथे मात्र यष्टीरक्षक अप्रतिमरित्या चेंडू अडवलाय. दुसऱ्यासाठी धावेसाठी नकार दिलाय. धाव तिथे मात्र चोरट्या स्वरूपात घेण्याचा प्रयत्न लारा यांच्या माध्यमाने करण्यात आला होता, परंतु धाव कंप्लीट नाहीये. इथे चेंडू पडल्यानंतर वेगाने बीट झालाय. अप्रतिम षटक तिथे मात्र हाताळण्यात आलाय. फक्त आणि फक्त 8 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. सुरुवातीच्या चेंडूवर 3 चेंडू मध्ये 7 धावा आल्या होत्या लाराच्या माध्यमाने. त्यानंतर स्ट्राईक जशी रोटेट झालीय त्यानंतर धावा पाहायला मिळाल्या नाहीयेत. एक गडी बाद झाला. त्यानंतर शेखर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले. 5 फ्रेश गोलंदाज असणे अनिवार्य असेल. कंपल्सरी आपल्याला 5 गोलंदाज हाताळावे लागतील. ची देखील दक्षता दोन्ही संघांनी घ्यायची आहे. 50+ माध्यमाने ही नियमावली मात्र बनवण्यात आली आहे. 5 फ्रेश गोलंदाज. गोलंदाज अशोक पाटील याचा वापर करण्यात आला दुसऱ्या षटकासाठी. पहिलं षटक अप्रतिम राहिलं. पहिल्या चेंडूवर वाईड आणि चौकार आल्यानंतर असं वाटलं होतं की धावा पाहायला मिळते पहिल्या षटकामध्ये. बॅकफुट पंच, डिक्लेअर झोन, 1 धाव. शेखर पुन्हा एकदा स्ट्राईकवर पाहायला मिळत आहेत. अकाउंट ओपन करता आलं नाही अजून. यावेळी चांगला फटका आहे. बॅटच्या रडारमध्ये चेंडू होता ऑन साइडला. शेवटच्या क्षणाला प्रयत्न चांगले केले होते. शेवटच्या क्षणाला चेंडू कलेक्ट करता आलं नाहीये. फटका चांगला होता, सुरेख फटका होता, परंतु क्षेत्ररक्षण देखील अप्रतिम पाहायला मिळालाय. 2 धावांनी इथे मात्र अकाउंट ओपन झालाय शेखर याचा. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या फलक 11. इथे चेंडू हवेत आहे. टप्पा घेत असताना शेवटचा चेंडू अडवला गेलाय. स्ट्राईक वर पाहायला मिळतील लारा. 4 चेंडू मध्ये तब्बल 8 धावा आल्या तर लाराच्या बॅट मधून. एका धावेच्या मदतीने धावसंख्या फलक 12. फटका सुरेख आहे, परंतु शेवटच्या क्षणाला धावा किती येतील हे देखील पाहणं गरजेचं असेल. येस, इट इज 4. चौकार आलाय. चांगला फटका म्हणावा लागेल लाराच्या बॅट मधून. क्रीजचा योग्य वापर केला. चेंडू जसा
चेंडू अगदी पुढे पडला होता तरी देखील ऑन साइडला चेंडूला वळवण्यात आलं. चांगला फटका तिथे पाहायला मिळालाय. एक टप्पा घेत असताना सरळ चेंडू सीमारेषेच्या बाहेर. नक्कीच असं वाटलं होतं की चेंडू डिक्लेअर झोन कडे चेंडू वळण घेतोय की काय. जसा चेंडू पडला तसा थेट सीमारेषेच्या बाहेर चौकार. 4 धावा ऍड झाल्यात या चेंडूवर. धावा 16. यावेळेस चौकारानंतर थोडासा प्रेशर थोडंसं दडपण ते मात्र क्रिएट झालाय गोलंदाज अशोक पाटील यांच्यावरती. त्यानंतर आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू इथे मात्र अवांतर 1 धाव जी मात्र वाईटच्या स्वरूपाने ऍड होईल. धावसंख्या 17. अजून एक तडाखा. बॅट मधला स्वीट साऊंड टक आणि चेंडूवर लावलीये 6 धावांची मोहर. बिग हिट 6. हा चेंडू अगदी बॅटच्या रडारमध्ये होता. त्यानंतर लाराच्या बॅटचा फेस जो मात्र परफेक्ट टाइम पाहायला मिळतोय. आडवा बॅटने ऑन साइडला चेंडूला फेकून दिलं 6 धावांसाठी. 6 धावांच्या मदतीने धावसंख्या फलक आकार घेतोय तब्बल 23. यावेळेस देखील चांगला फटका पाहायला मिळतो. ऑन साइडला वळवण्यात आलाय. 1 धाव कंप्लीट. दुसरीसाठी वेगाने आलेत. कदाचित धोक्याची धाव धरू शकते परंतु वेगाने धाव कंप्लीट केली गेली आहे. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या फलक 25 आणि अशा प्रकारे दुसरं षटक समाप्त. 2 षटकाच्या समाप्तीनंतर एका गड्याच्या मोबदल्यात धावा मात्र पाहायला मिळत आहेत 25. या षटकामध्ये धावा आल्यात. विचार जर केला गेला तर तब्बल 17 धावसंख्येचं हे षटक मात्र अशोक पाटीलचं पाहायला मिळालं. त्यामध्ये 2 मोठे फटके जरूर पाहायला मिळाले. 1 षटकार 1 चौकार च्या मदतीने धावसंख्या फलक आकार घेते 25. तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज नरेशचा वापर करण्यात आलाय. फुल्लरचा चेंडू ऑन साइडला वळवण्यात आलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. 1 धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न नकारण्यात आलाय. फुल्लरचा चेंडू जरूर होता परंतु गॅप मध्ये चेंडू पाठवू शकले नाहीये. ऑन साइडला जर विचार जर केला गेला तर स्क्वेअर लेग आणि मिड विकेट मध्ये मोठे गॅप आहे परंतु भेदू शकले नाहीयेत. त्यावेळेस फुल्लरचा चेंडू डिक्लेअर झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. एका धावेने स्ट्राइक रोटेट होतीये. धावसंख्या फलक 27. एका गड्याच्या मोबदल्यात 27 धावा. इथे गतीमध्ये परिवर्तन. फ्लाइट दिली होती थोडीशी पुढे लाईन टाकली होती. त्यानंतर चेंडू पडल्यानंतर सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा त्याच प्रकारचा चेंडू. लीडिंग एज जरूर होती. डाईव्ह केलं होतं. त्यानंतर डायरेक्ट हिटची देखील संधी होती. स्वीकारली होती संधी परंतु यष्ट्या वेधू शकले नाहीयेत. लारा सारख्या फलंदाजाला बाद करण्याची संधी जरूर आली होती. शॉर्ट थर्डमॅनला क्षेत्ररक्षक पाहायला मिळत आहेत. नक्कीच सुरेख तिथे अटेम्प्ट केला गेला होता. रिप्लेच्या माध्यमाने पाहायला मिळाला. यष्टीरक्षकाने डाईव्ह केली होती परंतु चेंडू शेवटच्या क्षणाला सुटलाय. वेगाने चेंडू हाताळला होता. त्यानंतर डीप मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूवर बैठक मारली. त्यानंतर 2 धावा ज्या मात्र कंप्लीट होत असताना पाहायला मिळाल्यात. 2 धावेंच्या मदतीने धावसंख्या फलक जे मात्र पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळतोय 30-30. लॉस ऑफ 1. लारा जो मात्र 9 चेंडू मध्ये वैयक्तिक 23 या धावसंख्येवर खेळत असताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा चेंडू तोच क्षेत्ररक्षक ऍक्शन मध्ये थोडस फंबल आणि त्याचा फायदा उचलत असताना 2 धावा. बॅकअपला 2-2 क्षेत्ररक्षक आले होते. त्यानंतर तिसरा ब्लॅकअपच्या माध्यमाने चेंडू अडवला गेलाय. तोपर्यंत 3 धावा कंप्लीट. तिसरी धाव जी मात्र चोडीच्या स्वरूपाने पाहायला मिळाली. 2-2 बॅकअप जरूर आले होते. 2-2 बॅकअपच्या नंतर तिसरा बॅकअप जो मात्र खोलवर पाहायला मिळाला होता. षटक समाप्त होतोय. 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या फलक 33 या आकड्यावर. त्या षटकामध्ये मोठा फटका जरूर आला नाहीये परंतु रनिंग बिटवीन द माध्यमाने दुहेरी आणि तेहेरी धावसंख्येला मात्र प्राधान्य दिलं गेलं आणि धावसंख्या पाहायला मिळाली या षटकामध्ये 8. नरेशच्या षटकाचा विचार जर केला गेला तर इकॉनॉमिकल षटक राहिले आहे.
षटक हाताळण्यासाठी नंदू याचा वापर करण्यात आलाय. डबल 3 एका गड्याच्या मोबदल्यात. विचार जर केला गेला तर राजधानी रायगड रसायनी मधून खेळण्यासाठी खेळाडू पाहायला मिळत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचं पदस्पर्शाने पावन झालेले रायगड आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने झालेल्या ऐतिहासिक नगरी कल्याण नगरीमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. या खेळाच्या दृष्टिकोनातून या स्पर्धेच्या वतीने आपलं हार्दिक स्वागत असेल. चांगल्या प्रकारचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतोय. 33 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. 3 षटक कंप्लीट झालेत. 11.00च्या सरासरीने धावा कुठल्या गेलेत. नंदू पाहायला मिळतोय. लारा तो मात्र स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चेंडू अडवण्यासाठी थोडस चेंडू हाताला ब्रश झाला. त्यानंतर चेंडू मिस फील्डच्या माध्यमाने एक धाव इथे मात्र कंप्लीट होत असताना पाहायला मिळाली. एका धावेने स्ट्राईक रोटेट होते. धावसंख्या फलक 34. शेखर जो मात्र 7 चेंडू आणि 5 धावा पाहायला मिळत आहेत वैयक्तिक स्वरूपाने. इथे चांगला चेंडू आहे. जागेवरून खेळण्याचा प्रयत्न सातत्याने केला जातोय शेखरच्या माध्यमाने. फुटवर्क पाहायला मिळत नाहीये. त्याच अनुषंगाने सातत्याने डॉट चेंडू जे मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. याबलेस चेंडू पडल्यानंतर राईज झालाय. असं वाटलं कुठेतरी लिडिंग एज आहे की काय. तो चेंडू पडला जसा राईज झालाय त्यानंतर पुन्हा एकदा बीट होत असताना शेखर सातत्याने डॉट चेंडूचं प्रमाण वाढलाय शेखरच्या माध्यमाने. विचार जर केला गेला तर एका बाजूला विचार केला गेला तर लारा जो सेट आहे त्याला स्ट्राईक वर आणणं गरजेचं आहे. नक्कीच या चेंडूवर नक्कीच चेंडू स्ट्राईक रोटेट होईल. नक्कीच आलेल्या खेळाडूंपैकी जो कोणी जेवणाचा बाकी असेल समोर जर पाहायला गेलं तर टेम्पो आहे. तिथे जेवणाची सुविधा आयोजकांच्या वतीने केली आहे. पस्तीस धावा पाहायला मिळत आहेत. लारा स्ट्राईक वर. जसा लारा आलाय तसा प्रहार केलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षकचा अप्रतिम होत असताना पाहायला मिळालाय. शेवटच्या क्षणी जंप केलं आणि त्यानंतर बॉडीला स्ट्रेच केलं. चेंडू अडवला गेलाय. 2 धावा कंप्लीट. फटका सुरेख होता. बॅकफुटला जाऊन पंच केला ओव्हर द बॉलर हेड. शेवटच्या क्षणाला चेंडू जेव्हा फ्लाय झाला तेव्हा चेंडू स्ट्रेच जंप त्यानंतर चेंडू अडवलाय. थोडस पोझिशन चेंज करतायत नंदू जो मात्र आतापर्यंत चांगली गोलंदाजी. यावेळेस संधी होती. 4 षटकांचा सामना इथे मात्र संपन्न झालाय. 4 षटकांच्या अखेरीस धावसंख्या फलक आपल्याला पाहायला मिळतो. धावसंख्या फलकावर 37 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. 37 लॉस ऑफ 1. स्लॉगिंग ओव्हरचं षटक हाताळण्यासाठी अनंत याचा वापर करण्यात आलाय. सलामीचा एक मात्र बॅटर लारा तो 13 चेंडू मध्ये 29 धावा आपल्याला पाहायला मिळतात. आणि एका बाजूला विचार जर केला गेला तर शेखर जो मात्र 10 चेंडू मध्ये 6 धावा. डॉट चेंडूचं प्रमाण जास्त आहे. मात्र धावा येणं गरजेचं असेल. धावसंख्येचा विचार केला गेला 37 धावा. पहिल्या मॅच मध्ये तब्बल 55 धावसंख्येचं टार्गेट जे मात्र सेट करण्यात आलं होतं. त्यानंतर दुसऱ्या सत्रामध्ये दुसऱ्या मॅच मध्ये धावा आल्या नव्हत्या. फक्त आणि फक्त
19 धावसंख्येचं टार्गेट जे मात्र दुसऱ्या फेरीतील पहिल्या मॅच मध्ये पाहायला मिळालं होतं. या सत्रामध्ये धावा जरूर आल्यात, परंतु फिनिशिंग टच देणं देखील गरजेचं असेल. एका धावा आतापर्यंत 4 षटकामध्ये 37, 6 चेंडू मध्ये 50 प्लस धावा येणं, 50शी गाठावी लागेल. त्या अनुषंगाने एक चांगली धावसंख्या म्हणता येईल. अनंत पाहायला मिळतात. पहिला चेंडू शेखरसाठी, हाफ ट्रॅकर बॅकफुटला जाऊन पंच केलाय, गॅप मधून चेंडू आता मात्र थांबणार नाहीये. चेंडू सरळ चाललाय सी बारेशीच्या बाहेर. येथील धावा 4. ऍक्शन रिप्लेच्या माध्यमाने पाहायला मिळतो, हाफ ट्रॅकर होता, बॅकफुट जाऊन पंच. डीप मध्ये क्षेत्ररक्षक कुठल्याही प्रकारचं तैनात नव्हतं, त्याचाच फायदा घेत असताना चांगल्या प्रकारचा फटका. मात्र सातत्याने प्रयत्न त्या फटक्यासाठी पाहायला मिळाले होते शेखर कडून. अखेर त्या प्रयत्नांना यश आलंय. 4 धावांच्या मदतीने धावसंख्या बळक 41. चौकारानंतर फील्ड पोझिशन मध्ये थोडस चेंजेस पाहायला मिळतोय. अनंत पुन्हा एकदा सज्ज, पुन्हा एकदा फ्रंट फुटला आले होते. आउटसाइड ऑफ स्टंप जसा चेंडू कदम करण्यात आली, त्यानंतर रिलीज ऑफ द पॉइंट. चेंडू जो मात्र आउटसाइड ऑफ स्टंप हाताळण्यात आला. फुलरचा चेंडू, त्याचा फायदा घेता आला नाहीये शेखरला. बाजू म्हणावी लागेल की लारा जो मात्र स्ट्राईकवर आला. लाराच्या बॅट मधून विचार जर केला तर 13 चेंडू मध्ये तब्बल
चला, कोणाला समालोचन करण्याची आवड असेल तर समालोचनासाठी यायचं आहे. आम्ही देखील थोडंसं जेवणाचा आस्वाद घेणार आहोत. समालोचन करण्याची कोणाला आवड असेल तर यायचं आहे, संधी आहे आपल्यासाठी. सत्तेचाळीस धाव संख्येचं टार्गेट चेस करण्यासाठी सावळामीची जोडी. चला, नावं पोहोचू द्या आमच्यापर्यंत. येस, बॅटर्स नेम प्लीज. रासायनी संघ. रासायनी संघ एक अतिरिक्त प्रतिनिधी कॉम्बॉक्स मध्ये पाठवायचा आहे. नरेश आणि पवन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. स्ट्राईकवर नरेश, नॉन स्ट्राईक पवन. चला, आरसीसी डोंबिवली संघ क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे, विनंती असेल. पॉवर प्लेचं रेस्ट्रिक्शन नाहीये. ओपन फील्ड जी मात्र सजवण्यात येईल, कुठल्याही प्रकारचं रेस्ट्रिक्शन. येस, बॉलर्स नेम आमच्यापर्यंत पोहोचू द्या. नितीन दिलीप पाटील. येस, थँक्यू. चला, आरसीसी संघ खूप सारा वेळ जो मात्र घेण्यात आलाय.
तर पहिला चेंडू आपल्याला पाहायला मिळतो दिलीप पाटील गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू हलक्या हाताने, तिथे मात्र पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत. अकाउंट ओपन केला जातो एका धावेने. तर मात्र संघाचा धावा श्री गणेश होत असताना एका धावेने स्ट्राईक रोटेट होतीये. इथे ऑन साइडला चेंडू, चांगला फटका आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत. फेकी केली जातीये, थोडस फंबल, एका धावेवर समाधान. दोन्ही फलंदाजाने जे मात्र स्वतःचा अकाउंट ओपन एका धावेने केला. धावसंख्या 2 या आकड्यावर. 47 धावसंख्येचं टार्गेट जे मात्र चेस करायचं आहे. इथे फटका, मनगटाचा वापर करण्यात आला होता, परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क तिथे पाहायला मिळाला नाहीये. स्टंपिंगची चान्स जरूर होती, परंतु वेगाने चेंडू शरीरयष्टीवर आदळलाय यष्टीरक्षकाच्या. इथे पायाच्या स्वरूपाने फुटबॉलचा प्रकार पाहायला मिळालाय. स्वतःच्या फॉलोथ्रो मध्ये चेंडू अडवलाय. एक धाव पाहायला मिळते. आतापर्यंत चांगली गोलंदाजी होत असताना पाहायला मिळाली दिलीप पाटीलच्या माध्यमाने. धावसंख्या 3 या आकड्यावर. फटका सुरेख आहे. बॅट मधला स्वीट साऊंड टक आणि चेंडू जातोय 1 बाउन्स ओर द रोप 4 धावांसाठी. दोस्ती चषक चौकार. पहिला चेंडू देखील अशाच प्रकारे खेळून काढला होता. त्यावेळेस क्षेत्ररक्षक होते तिथे तैनात, परंतु यावेळेस गॅप शोधू शकलेत. क्षेत्ररक्षक पोहोचले जरूर होते, परंतु एक टप्पा घेत असताना त्यांच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू 4 धावांसाठी गेलाय. फटका सुरेख होता, चांगल्या प्रकारचा फटका. तिथे मात्र पौनच्या माध्यमाने 4 धावेच्या मदतीने धावसंख्या फलक आकार घेतोय 7 या आकड्यावर. या वेळेस देखील ऑन साइडला वेगाने बॅट फिरवण्यात आली होती. त्यानंतर टॉपेजच्या माध्यमाने चेंडू डिक्लेअर झोन मध्ये जातोय. एक धाव डिक्लेअर झोनच्या माध्यमाने कंप्लीट होत असताना स्ट्राईक रोटेट होईल. धावसंख्या एका षटकाच्या अखेरीस पाहायला मिळत आहेत. धावसंख्या फलकावर 8. चौकार जरूर आला होता या षटकामध्ये, तरी देखील इकॉनॉमिकल गोलंदाजी म्हणावी लागेल. दिलीप पाटीलच्या माध्यमाने धावा फक्त खर्च केल्या 8. सन्माननीय कांचनताई कुलकर्णी यांचं देखील आगमन, त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने हार्दिक स्वागत आहे. या स्पर्धेला आशीर्वाद देण्यासाठी ताईंची देखील उपस्थिती पाहायला मिळतीये. हार्दिक स्वागत असेल या स्पर्धेच्या वतीने. 50+ महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन च्या वतीने या स्पर्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत. मान्यवरांची उपस्थिती या स्पर्धेला शुभ आशीर्वाद देण्यासाठी पाहायला मिळत आहेत. ताईंची देखील उपस्थिती महत्वाची. येस, बॉलर्स नेम प्लीज. बाळा पाटील यांचा वापर करण्यात आलाय. पहिल्या षटकामध्ये तब्बल 8 धावा पाहायला मिळाल्यात. मान्यवरांची उपस्थिती देखील पाहायला मिळते. नगरसेविका प्रभाग क्रमांक 8 क
चांगला चेंडू होता. इथे मात्र हा नाद तुतू मेमे जरूर झाली होती. त्यानंतर शेवटच्या क्षणाला कॉल तिथे मात्र नकारण्यात आलाय. इथे चेंडू डिक्लेअर झोन मध्ये जात असताना पाहायला मिळाली आहे. स्ट्राईक रोटेट होत असताना पाहायला मिळतीये एका धावेने. कल्याण डोंबिवली महानगरपालिका जिल्हाध्यक्ष सौ कांचन योगेश कुलकर्णी ताई यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने हार्दिक स्वागत. नगरसेविका प्रभाग क्रमांक 8 गटनेते काँग्रेसच्या माध्यमाने खूप चांगल्या प्रकारचं कामगिरी सातत्याने त्यांच्याकडून पाहायला मिळतोय आणि या स्पर्धेला आशीर्वाद देण्यासाठी त्यांची देखील उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. हार्दिक स्वागत असेल या स्पर्धेच्या वतीने. जसा चेंडू तसा उत्तर. चेंडू फेकून दिलाय 4 धावांसाठी. एक टप्पा घेत असताना सरळ 4 धावांसाठी हा चौकार. पाहुण्यांच्या माहितीसाठी सुरू असलेली स्पर्धा 50+ महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या वतीने कल्याण डोंबिवली 50+ संघातर्फे ही स्पर्धा आयोजित आपल्याला पाहायला मिळते. या स्पर्धेचे मुख्य आयोजक सुनील मामा चौधरी यांच्या नेतृत्वाअंतर्गत ही स्पर्धा पार पडली जात आहे. आणि चालू असलेली मॅच रासायनी रायगड वरून टीम आपल्याला पाहायला मिळते. फलंदाजी करत असताना पाहायला मिळते आणि क्षेत्ररक्षण करत असणारा संघ मात्र RCC डोंबिवली यांच्या वतीने ही कामगिरी पाहायला मिळते दोन संघांमध्ये. इथे मनगटाच्या माध्यमाने फक्त आणि फक्त चेंडूला पुश करण्यात आला. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न कदाचित धोक्याची घंटा जरूर वाजली होती. फेकी तिथे मात्र करण्यात आली होती. डायरेक्टच्या माध्यमाने चेंडू यशांना जर स्पर्श झाला असता तर कदाचित तिथे मात्र विकेटचं पतन पाहायला मिळालं असतं, परंतु तसं काही होत नाहीये. इथे चेंडू हवेत आहे. डाऊन द ग्राउंड क्षेत्ररक्षक आलेत आणि अप्रतिम झेल तिथे मात्र कंप्लीट करण्यात आली आहे. पहिला ब्रेक थ्रू मिळत असताना फलंदाज मात्र बाद होईल. नरेशला मात्र मैदानाच्या माघारी परतावं लागेल. पहिल्या विकेटचं पतन. चांगली कामगिरी पाहायला मिळाली होती आतापर्यंत. पहिल्या विकेटचं पतन जे मात्र 15 धावसंख्येच्या नंतर पाहायला मिळालंय. तर स्क्रीनवर आपल्याला मान्यवर पाहायला मिळत आहेत सौ कांचन योगेश कुलकर्णी ताई, नगरसेविका प्रभाग क्रमांक 8 क गटनेता काँग्रेस कल्याण डोंबिवली महानगरपालिका जिल्हाध्यक्ष सर्वधर्म समभाव हे त्यांचं स्लोगन आहे. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने हार्दिक स्वागत. येस, धावसंख्येचा विचार केला गेला तर 15 या धावसंख्येवर एक गडी बाद. शेवटचा चेंडू शिल्लक असेल दुसऱ्या षटकातील. न्यू बॅटर प्रवीणचा वापर करण्यात आलाय. फुल्लर त्यांचा चेंडू तिथे मात्र फायदा त्या चेंडूचा घेता आला नाहीये. चांगला चेंडू हाताळलाय. वेगवान गतीचा चेंडू. यस, षटक समाप्त होते. दुसऱ्या षटकाच्या अखेरीस धावसंख्येचा विचार जर केला गेला तर धावसंख्या फक्त आणि फक्त 15 एका गड्याच्या मोबदल्यात. अठरा चेंडू 32ची गरज अजूनही जिंकण्यासाठी. अजूनही सामना बॅलन्स आहे. दोन्ही संघाकडे जिंकू शकतोय. 18 चेंडू 32ची गरज.
येस बॉलर्स नेम प्लीज. थँक्यू. नितीन पाहायला मिळतात गोलंदाजीवर. स्टेप आउट झाले होते. समोरच्या दिशेला टॅप केलं गेलं डीप मध्ये. क्षेत्ररक्षक विक्रम भोईर पाहायला मिळत आहेत. 2 धावा कंप्लीट. तर नक्कीच या स्पर्धेसाठी आपल्याला ज्या ट्रॉफीज पाहायला मिळत आहेत त्या ट्रॉफी आपल्याला सौजन्य आहेत सौ कांचन योगेश कुलकर्णी ताई यांच्याकडून. फटका सुरेख, परंतु डाऊन द ग्राउंड क्षेत्ररक्षक आले होते. त्यांच्या हाताला ब्रश होऊन चेंडू जमिनीवर जाऊन आदळतोय. नक्कीच जीवदान मिळालाय सलामीचा एकमात्र फलंदाज जो मात्र एक हाती किल्ला लढवतोय. अप्रतिम अशा ट्रॉफीज या स्पर्धेसाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत. कंचनताई कुलकर्णी यांच्याकडून या ट्रॉफीज आपल्याला प्राप्त झाल्यात त्यासाठी त्यांचे देखील आभार. अप्रतिम संकल्पना आपल्याला पाहायला मिळते. 50+ संघा इथे ऑन साइडला चेंडू शेवटच्या क्षणाला डिक्लेअर झोन की बाउंड्री लाईन. यस इट इज फॉर बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. अप्रतिम फटका फक्त आणि फक्त दिशा देण्यात आली. चेंडूला वळवण्यात आला. त्यानंतर चांगल्या प्रकारचा फटका तिथे मात्र पाहायला मिळाला. शेवटच्या क्षणाला 4 धावा येत असताना पाहायला मिळत आहेत. चार धावांच्या मदतीने धावसंख्या फलक 22 धावा पाहायला मिळत आहेत. शांत आणि संयमी खेळी पाहायला मिळते रासायनिक रायगड संघाकडून. अप्रतिम कामगिरी आतापर्यंत पाहायला मिळाली आहे. चेंडू पडल्यानंतर राईज झालाय. यावेळेस चेंडू पडल्यानंतर अतिरिक्त उचली तिथे मात्र प्राप्त झाली. त्याच अनुषंगाने डॉट चेंडू इथे मात्र पाहायला मिळतोय. समीकरणाचा विचार जर केला गेला 14 चेंडू आणि अजूनही जिंकण्यासाठी 25 धावसंख्येची गरज असेल रासायनिक रायगड संघाला. नितीन पाहायला मिळतोय. कमबॅक करण्याचा प्रयत्न करतो. चेंडू हवेत आहे. डाऊन द ग्राउंड क्षेत्ररक्षक आले शेवटच्या क्षणाला. यस झेल होती कंप्लीट. फलंदाज बाद. दुसरा हद्रांतर पाहायला मिळतो रासायनिक रायगड संघाला. आतापर्यंत चांगली पार्टनरशिप बिल्ड होत असताना पाहायला मिळाली होती. 22 धावसंख्येवर दुसरा हद्रा इथे मात्र पाहायला मिळतोय. चांगला चेंडू हाताळलाय. चेंडू पडल्यानंतर अतिरिक्त उसली पाहायला मिळाली. त्यानंतर चेंडू मोठा एज तिथे पाहायला मिळालाय. त्यानंतर डाऊन द ग्राउंड पॉइंटचं क्षेत्ररक्षण अप्रतिम झेल कंप्लीट केली आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये नंदू पाहायला मिळतील. 13 चेंडू आणि 25चे समीकरण जिंकण्यासाठी. शेवटचा चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. आतापर्यंत चांगली गोलंदाजी राहिली आहे. शेवट कशा प्रकारे असेल. रिव्हर्सच्या माध्यमाने खेळण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षक बीट झालेत. त्यानंतर डिक्लेअरच्या स्वरूपाने 1 धाव जी मात्र धावसंख्या फलकावर ऍड होईल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या फलक पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळतोय 23. म्हणजे जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि अजूनही 24 धावसंख्येची गरज. 12.00च्या गतीने या धावा कुटाव्या लागतील. 12 चेंडू 24 म्हणजे प्रत्येक चेंडूवर 2 धावा येणं गरजेचं असेल. जे मात्र रासायनिक रायगड संघाला या धावा रोखण्यासाठी कुठेतरी प्रयत्न करावे लागतील. RCC डोंबिवली संघाला चांगल्या प्रकारची मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. पहिल्या फेरीतील ही लढत पाहायला मिळतीये. 47 धावसंख्येचं टार्गेट जे मात्र सेट करण्यात आलं होतं RCC रायगड संघाकडून. त्यांचा पाठलाग करत असताना चांगल्या प्रकारची फलंदाजी पवनच्या माध्यमाने आतापर्यंत पाहायला मिळतीये. इथे
पंचांनी नो घोषित केलाय. कदाचित ओव्हरस्टेपिंग असावी. शेखर गोलंदाजी मार्फत जसा आला पहिला चेंडू ओव्हरस्टेपच्या माध्यमाने इथे मात्र नो घोषित करण्यात आला. यस, थँक्यू. पुढील चेंडू फ्रीट. यस, पंच फ्रीट. यस, स्टेप आउट झालेत. त्यानंतर चेंडू एका धावेने इथे मात्र स्ट्राईक रोटेट होतीये. फ्रीटचा फायदा घेऊ शकले नाहीयेत फलंदाज. 11 चेंडू 21 ची गरज. डीपमधून क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. चेंडूवर उचलतेत, हातामध्ये चेंडू ठेवलाय. त्यानंतर एका धावेवर समाधान मानत असताना दोन फलंदाज पाहायला मिळालेत. फटका चांगला आहे. डाऊन द ग्राउंड क्षेत्ररक्षक थोडस सीमारेषेचा योग्य असा वापर करत असताना पाहायला मिळाला. फेकी कदाचित धोक्याची घंटा वाजलीये आणि हो, फलंदाज बाद. रनआउटच्या स्वरूपाने दुसरी धाव घेण्यासाठी इथे मात्र कॉलिंग करण्यात आली होती. त्यानंतर नंदूला मात्र मैदानाच्या माघारी परतावं लागेल. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये अण्णा येत असताना पाहायला मिळतील. फटका सुरेख होता. त्यानंतर सीमारेषेचा बाउंड्रीचा योग्य वापर करत असताना योग्य अशी फेकी. त्यानंतर कॉर्डिनेशन तिथे पाहायला मिळालं नाहीये दोन फलंदाजांमध्ये. रनआउटच्या स्वरूपाने तिथे मात्र फलंदाजाला मैदानाच्या माघारी परतावं लागलंय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये अण्णा गावडे, परंतु स्ट्राईकवर आपल्याला पाहायला मिळतात पवन. जे स्ट्राईकला आतापर्यंत चांगल्या प्रकारची कामगिरी, धावसंख्या पुढे नेण्याचं काम जे मात्र पवनच्या माध्यमाने आतापर्यंत सुरेख रीतीने केलं जात आहे. समीकरणाचा विचार केला 9-19 ची गरज. फ्लाईट चेंडूला फ्लाईट देण्यात आली होती. त्यानंतर पंचांनी आम्हाला सांगितलं यस, आउटसाइड द ऑफ स्टंप चेंडू हाताळण्यात आलाय. अतिरिक्त 1 धाव जे मात्र धावसंख्या फलकावर ऍड होईल. समीकरणाचा विचार जर केला गेला तर 9 चेंडू आणि 18 ची गरज. धावसंख्या 29. तिसऱ्या 3 गड्यांच्या मोबदल्यात पाहायला मिळत आहेत. फटका सुरेख, बॅट मधला स्वीट साऊंड टक आणि चेंडूवर लावली आहे 6 धावांची मोहर. बिग हिट 6 आणि षटकाराच्या मदतीने मात्र विजयाच्या आशा पल्लवित करून देणारा हा षटकार पाहायला मिळतोय. धावसंख्या 35. अप्रतिम फटका. सातत्याने विचार जर केला गेला बॅट स्विंग अप्रतिम आहे. एकाच प्रकारचे स्ट्रोक ज्या मात्र पाहायला मिळत आहेत पवनच्या माध्यमाने. 8 चेंडू 12 ची गरज असेल. षटकाराच्या मदतीने धावसंख्या फ्लाय झाली आहे 35. 35 या आकड्यावर 8 चेंडू 12 ची गरज. आता मात्र टीम मीटिंग घेण्यासाठी प्रवृत्त केला गेलाय, कारण का 8 चेंडू 12 ची गरज आहे. षटकार आलाय. त्यानंतर शेखरसाठी कानमंत्र देत असताना जमाव पाहायला मिळतोय. तर स्पीडअप करा. षटकानंतर आपण मान्यवरांचा शुभ सन्मान देखील करणार आहोत. महत्वाची उपस्थिती ताईंची आपल्याला पाहायला मिळतीये. या स्पर्धेला आशीर्वाद देण्यासाठी त्यांची उपस्थिती, त्यांना देखील पुढील कार्यक्रमासाठी जायचं आहे. त्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळेल शेवटचं षटकापर्यंत सामना जाईल का हे देखील पाहणं महत्वाचं आहे. कारण का जर विचार जर केला गेला 2 चेंडू बाकी आहेत चौथ्या षटकातील, आणि ज्या प्रकारचा षटकार आलाय पवनच्या पॅटमधून पुढील षटकार येईल का. स्टेप पाऊल झाले होते. त्यानंतर लाईन मध्ये थोडंसं परिवर्तन करण्यात आलं. पुढे लाईन खेचली घेण्यात आली. षटकाराचं प्रत्युत्तर देत असताना जरूर निर्धाव चेंडू आलाय. एक डॉट चेंडू जो मात्र प्रेशर क्रिएट करणारा असेल रासायनिक संघावर. 7 चेंडू 12 ची गरज अशी मात्र पाहायला मिळेल.
यावेळेस देखील बॅक टू बॅक दोन डोट चेंडू. अप्रतिम कामगिरी राहिली. षटकाराचं प्रत्युत्तर देत असताना शेखरने शेवटचे दोन चेंडू अप्रतिमरित्या हाताळलेत. त्याला मान्यवरांना विनंती असेल, तसेच आयोजकांना विनंती असेल, या सुनील मामा चौधरी आपल्या हस्ते मान्यवरांचा शुभ सन्मान आपण करणार आहोत. सुनील मामा चौधरी यायचं आहे, मान्यवरांचा शुभ सन्मान आपण करूयात. या स्पर्धेला आपल्याला महत्वाची उपस्थिती पाहायला मिळतीये. सुकांचन योगेश कुलकर्णीताई यांची महत्वाची उपस्थिती. नगरसेविका प्रभाग क्रमांक 8 कल्याण डोंबिवली महानगरपालिका जिल्हाध्यक्ष यांचा शुभ सन्मान. विनंती असेल मान्यवरांना शुभ सन्मान स्वीकारण्यासाठी आपण मुख्य व्यासपीठावर यायचं आहे. सर्व धर्म समभाव हे स्लोगन ताईंचं सातत्याने आपल्याला पाहायला मिळतं आणि त्याच प्रकारची कामगिरी देखील पाहायला मिळते. सगळं नगरसेविका प्रभाग क्रमांक 8 गटनेता काँग्रेस कल्याण डोंबिवली महानगरपालिका जिल्हाध्यक्ष देखील पाहायला मिळतात. ताईंचं शुभ सन्मान आपण व्यासपीठावर ऑन स्क्रीन देखील पाहायला मिळतात. ताईंची उपस्थिती सातत्याने आपल्याला कुठलाही कार्यक्रम असो ताईंची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. चांगल्या प्रकारचं योगदान या स्पर्धेसाठी. सर्व चषक जे मात्र आपल्याला पाहायला मिळतात त्या चषकांची पूर्तता ताईंकडून झालेली आहे. तसेच सुनीता सिंग ताई आपण देखील यायचं आहे, आपण देखील मानाचा शुभ सन्मान स्वीकारायचा आहे. तसेच सुमिता दिदी आपण देखील यायचंय, आपला देखील शुभ सन्मान आपण स्वीकारायचा आहे. महिला वर्ग देखील आपल्याला पाहायला मिळतो या स्पर्धेसाठी शुभाशुभा देण्यासाठी. त्यांची देखील उपस्थिती महत्वाची. मान्यवरांचा शुभ सन्मान आपल्याला पाहायला मिळतोय. निर्णायक षटक हाताळण्यासाठी विक्रम भोईर याचा वापर करण्यात आलाय. 7 चेंडू 12ची गरज. काय चेंडू हाताळलाय. चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या यस पंचांनी इथे वाईट घोषित केलाय. केच मान्यवर रजा घेत आहेत, त्यांना देखील पुढील कार्यक्रमासाठी हजेरी लावण्यासाठी उपस्थिती दर्शवण्यासाठी जायचं आहे. महत्वाची उपस्थिती त्यांची देखील राहिली आहे. चेंडू हवेत स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये. विक्रम भोईर करणार नाहीये चुकी. अप्रतिम झेल तिथे मात्र स्वीकारत असताना पाहायला मिळालं. विकेटचं पतन. निर्णायक षटक हाताळण्यासाठी विक्रम भोईर याचा वापर करण्यात आला. पहिलं चेंडू वाईटच्या स्वरूपाने हाताळल्यानंतर कमबॅक करण्याचा प्रयत्न मात्र केला गेलाय विक्रम भोईरच्या माध्यमाने. अण्णाला मात्र मैदान सोडावं लागलंय. 5 चेंडू 11ची गरज. येस बॅटर्स नेम प्लीज. अनंता गोलंदाजी सुरेख हाताळली होती अनंताने. आता मात्र फलंदाजी कशा प्रकारे असेल हे देखील पाहणं गरजेचं असेल, कारण का गोलंदाजी मार्कूड सज्ज झालेत विक्रम भोईर. आजच्या दिवशी चिकनगर संघाची जत्रा देखील आहेत, त्यानंतर उपस्थिती दर्शवली आहे मॅच साठी. निर्णायक षटक यावेळी चेंडू हवेत आहे. पॉइंटला क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आला होता. एखादा वेळी स्ट्राईक रोटेट झाली आहे. आता मात्र स्ट्राईकवर आलेत पवन, जे मात्र A1 कामगिरी आतापर्यंत रासायनिक संघासाठी केली आहे. आता एक चांगलं कडवं बॅटल आपल्याला पाहायला मिळेल. बेस्ट वर्सेस बेस्ट ज्या प्रकारची फलंदाजी केली आहे पवनने, त्याच्या विरुद्ध मात्र विक्रम भोईरला चांगली गोलंदाजी करावी लागेल. या मॅचचा या स्पर्धेचा अस्तित्व टिकवण्यासाठी पवनच्या विरोधात चांगली गोलंदाजी करणं अपेक्षित असेल, कारण का 18 ऑन साइडला उडवलाय. मिस टाइम स्ट्रोक डाऊन द ग्राउंड क्षेत्ररक्षक आलेत.
आणि झेल सेकंड अटेम्प्ट मध्ये कंप्लीट होत असताना पवन आता मात्र एक हाती किल्ला लढवत होता, सलामीला आला होता, त्याला अप्रतिम चेंडू हाताळलाय. त्यानंतर मिस्ट्रोक पाहायला मिळाला होता. त्यानंतर चेंडू बॅटवर व्यवस्थितरित्या आला नाहीये. त्यानंतर सेकंड अटेम्प्ट मध्ये डाऊन द ग्राउंड क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं ऍक्शन रिप्लेच्या माध्यमाने. सेकंड अटेम्प्टला दुसऱ्या एका हाताने तिथे मात्र कंप्लीट केली झेल. 3 चेंडू 10 ची गरज असेल. मान्यवर देखील क्रिकेटचा आस्वाद घेत असताना पाहायला मिळत आहेत. क्रिकेट असं खेळ आहे त्यापासून कोणीही वंचित राहू शकत नाहीये. सर्वांना हवा असा वाटलेला क्रिकेट मात्र पाहुणे देखील आनंद घेत आहेत. 3 चेंडू 10 ची गरज असताना न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळालेत. येस बॅटर नेम प्लीज. टिके सर आलेत. 3 चेंडू 10 ची गरज. सामना रोमांचक स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. क्या बात है. विक्रम भोईर नाव हे चर्चेत आहे. सातत्याने चांगला खेळ विक्रम भोईरच्या माध्यमाने आपल्याला पाहायला मिळतोय आणि तीच कामगिरी निर्णय क्षणाला 6 चेंडू 12 ची गरज असताना पहिलाच चेंडू वाईड हाताळला होता. त्यानंतर कमबॅक खूप अप्रतिम पाहायला मिळाले. आपटी देण्यात आली आहे. बाउन्सर शॉर्ट बाउन्सर परफ्यूम डिलिव्हरी. इट्स अ परफ्यूम डिलिव्हरी. परफ्यूम डिलिव्हरी का म्हणतात या चेंडूला. लेदरमध्ये चेंडू जेव्हा आपण टाकतो नाकात जवळून जातो किंवा नाकाला जाऊन स्पर्श होतो तेव्हा लेदर चेंडूचा वास दरवळतो. यावेळेस टेनिस चेंडू आहे त्याचा वास वेगळा आहे. क्या बात आहे. काय गोलंदाजी साकारली आहे. अप्रतिम कामगिरी पाहायला मिळाली आहे. त्यानंतर विजय संपादित केला RCC डोंबिवली संघाने. चांगलं बॅटल तिथं पाहायला मिळालं. पहिल्या जर सत्राचा विचार जर केला गेला तर गोलंदाजी अप्रतिम राहिली आणि फलंदाजी देखील रासायनिक संघाकडून अप्रतिम राहिली होती. विशेषतः पवनचा जर विचार जर केला गेला तर अप्रतिम कामगिरी करत असताना संघ